धुंगार वानिवडे वर्सेस नौजवान शिरलोट नानापतीला कौल लागलाय तो धुंगार वानिवडे संघाकडून आणि फलंदाजी प्राचारण केलाय ते नौजवान शिरलोट संघाला नौजवान शिरलोट संघाकडून सलामीची जोडी मैदानावर स्ट्राईकला तो रोशन नॉन स्ट्राईकला तो कोमल सुंदर वानिवडे संघाने आपलं शतरक्षण सजून द्यायचं आहे सुंदर वानिवडे संघाकडून संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक गेले ते विक्रांत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो रोशनाला या सामन्यासाठी स्ट्राईकला पंच म्हणून काम करतायत ते मनोज येद्रे आणि नॉन स्ट्राईकला पंच म्हणून काम करतायत ते लक्ष्मण गुराव दोन्ही अनुभवी पंच रोशन हा मात्र अंतर्गत कोण झाला एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली आहे एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना आता प्रथम स्ट्राईकला जात तो धावकरा फलंदाज कोमल संघाचा श्री गणेश होतोय तो एक धावेने धावकरा फलंदाज कोमल गाणी बी नाही बाईकच्या सुरुवामध्ये चार धावेने संघ पोहोचतो तो 5 या धावसंख्येवरती पहिलं षटक चालू असताना विक्रांत चालू असलेला सामना धुंगार वानिवडेवरचे नौजवान शिरलोट हा मात्र चांगल्या पद्धतीने एक धाव मात्र पूर्ण केली आहे एका धावेवरती समाधान मानावे लागेल ते दोन्ही फलंदाजांनी एका धावेने संघ पोहोचतोय तो 6 या धावसंख्येवरती पहिलं षटक चालू असताना विक्रांत
रोशन हा मात्र चांगल्याच पद्धतीने चेंडू मारलाय. पवे झेल होतोय काय आणि सुंदर झेल टिकलाय तो आणि पहिला गडीमार होतोय तो. नौजवान किल्लोळ संघाचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मित्रांकडून. यांची बाजू घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण जाते पाहूया. गणेश गणेश पाहूया आपल्या संघाची कशा प्रकारे कामगिरी करतोय गणेश. चालू असलेला सामना झुंजार वानिवडे वर्सेस नौजवान किल्लोळ. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं झुंजार वानिवडे संघाने आणि फलंदाजी प्राचार्य केले होते ते नौजवान किल्लोळ संघाला. हा मात्र चांगला पट्टा मला झेल होतोय झेल होऊन चेंडू करत तो गणेश. दुसरा गडी बाद होतोय तो नौजवान किल्लोळ संघाचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते झुंजार वानिवडे संघाकडून. मात्र एक संधी आहे ती विचारण्याला. गणेश यांची बाजूला नवीन फलंदाज जातोय तो रोहित. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. खराब सुरुवात म्हणावी लागेल ती नौजवान किल्लोळ संघाची आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती झुंजार वानिवडे संघाकडून. धावसंख्या आहे किती 2 गडी बाद आणि 6 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती मित्रांकडून. दोन धावेने संघ पोचतोय 8 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद आणि 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्याच्या 2 गडी बाद आणि 8. त्याच्यानंतर जो सामना होणार आहे तो नरगोल पडेल वर्सेस मेनग्रोव गिरिये. दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी आणि मंडळाला सहकार्य करायचं दोन्ही संघाने. हा जो सामना आहे तो 3 षटकांचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे आणि संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल तो रुपेश राणे यांचा सामना करेल तो डावखुरा फलंदाज कोमल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो कोमल याला रुपेश राणे 10-12 पावलांचा रनअप घेऊन. रुपेश राणे कोमल हा मात्र सुंदर पट्टा मला पावे झेल होतो काय. मला तर झेल सुद्धा गटार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते राजेश गाडीकडून आणि चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. 6 धावांना संघ करतो 14 या धावांच्यावरती. दोन गडी बाद आणि 14 धावा. दुसऱ्या चालू असताना रुपेश राणे फलंदाज पाहायला मिळते आता मात्र कोमलकडून. कोमल वैयक्तिक 3 बॉल 11 धावांवर. आता मला सुंदर फटका मला झेल होतोय तर पाहूया. गटार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते झुंजार वानिवडे संघाकडून. 2 धावा मात्र निश्चित 2 धावेने संघ पोहोचतोय तो. गोल मध्ये आणि 16 धावसंख्येवरती दुसऱ्या चालू असताना रुपेश राणे याचं चांगली फलंदाजी पाहायला मिळते कोमलकडून. पुन्हा 10-12 पावलांचा रन रुपेश राणे हा मात्र त्यात सुंदर फटका मला पाहूया हवा मिळतात. मला तो चेंडू जातोय तिथे 6 धावांसाठी. पंच लक्ष्मण गुरव 6 धावांची खून करताना
6 धावेने संघ पोहोचतोय तो 22 धावसंख्येवरती. 2 गडी बाद आणि 22 धावा. दुसऱ्या चालू असताना रुपेश राणे याचं वैयक्तिक कोमल खेळतोय तो 5 चेंडू आणि 19 धावांवरती सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. कोमलकडून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा रुपेश राणे पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो. कोमल एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन पाहूया चेंडू जातोय तो सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर 4 धावाने संघ पोहोचतोय तो. 2 गडी आणि 26 धावसंख्येवरती चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघासाठी. कोमलकडून एक माघारी षटक मानावं लागेल रुपेश राणे यांचं. पुन्हा एकदा रुपेश राणे पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो. कोमल याला हा मात्र सुंदर असा फटका मारला. पाहूया झेल होतो तोपर्यंत झेल सुटतो. गटार शतरक्षण पाहायला मिळते सुंदर वानेवडे संघाकडून. रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल ते दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावेने संघ पोहोचतोय तो. 2 गडी बाद आणि 28 धावसंख्येवरती. दुसरे गट चालू असताना रुपेश राणे याचं एक महागडे षटक मानावं लागेल ते रुपेश राणे याचं. हा मात्र चांगला फटका मारला. पाहूया झेल होतोय काय. एक धाव मात्र निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न 2 पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावेने संघ पोहोचतोय तो. 2 गडी बाद आणि 30 धावसंख्येवरती. आणि षटक संपची खून करताना पंच लक्ष्मण गुरव ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. त्या 2 गडी बाद आणि 30 धावा. वैयक्तिक 22 धावा दिल्या त्या षटकामध्ये. रुपेश राणे यांनी एक महागडे षटक ठरलाय ते गुंजार वानवडे संघासाठी. आता मात्र या सामन्यातील संघातर्फे 3रं आणि वैयक्तिक पहिले षटक शेवटचे कोण घेऊन होतं पाहूया. ते धानामार्ग षटक पाहूया. शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल करतोय तो. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो. रोहित त्याला वैयक्तिक कोमल घेतो 27 धावसंख्येवरती. पार संघातर्फे शेवटचा आणि वैयक्तिक पहिले षटक करतोय तो पार. हा मात्र चांगल्या पद्धतीने एक धाव मात्र पूर्ण केले आहे. गटार शतरक्षण पाहायला मिळतं झुंजार वानवडे संघाकडून. चेंडू जातोय तो सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. ते 4 धावाने संघ पोहोचतोय तो. 2 गडी बाद आणि 34 धावा पाहायला मिळते ती 9 धावांची. पुन्हा एकदा 10-12 पावलांतरानं 2-5 रोहित त्याला पंचांच्या डाव्या बाजूने मारा करून 10-12 पावलांचा रनअप रोहितसाठी. आता मध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. 5 पॉईंट चेंडू काही समजत नाही तो रोहित याला चेंडू जातो हातामध्ये. एक हाणामार्ग षटक शेवटचं पार त्याचं पाहूया. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल करतो आपल्या संघासाठी रोहित. एक धाव मात्र निश्चित पूर्ण केलं. एका धावेवरती समाधान मानावे लागेल ते दोन्ही खेळाडू. एका धावेने संघ पोहोचतोय तो. 2 गडी आणि 35 धावा. टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते ती पार करून. त्याच्यानंतर जो होणारा सामना येतो नरगोल पडेल वर्सेस मेन रोज गिरी. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पार 10-12 पावलांचा रनअप घेऊन कोमलसाठी चांगली फलंदाजी पाहायला मिळते कोमलकडून.
हा मात्र चांगला फटका मला झेल होते तर पाहूया. स्वतः राजेश घाडी गेल सुद्धा गटात क्षेत्रक्षण पाहायला मिळते. जिंदार वानवडे संघाकडून दोन धावेवरती समाधान मानावे लागेल. कोमाल्याला दोन धावेने संघ पोचतोय तो 37 धावसंख्येवरती 4 खेळ सुटल्याचे जिंदार वानवडे संघाकडून गटात क्षेत्रक्षण पाहायला मिळते. जिंदार वानवडे संघाकडून थोडी चालू पद्धत पाहायला मिळते की नौजवान क्रिकेट संघाकडून तिसरा झटका बसतोय तो नौजवान क्रिकेट संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्यांची जागा घेण्याची नवीन फलंदाज दाखवतो चैतन्य. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कोमल वैयक्तिक 29 धावा काढून मात झालाय तो. कोमल हातामध्ये त्यांची बाजूला नवीन फलंदाज चैतन. आता या षटकातील हा शेवटचा चेंडू पाहूया. या शेवटच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार मारतोय का. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो. आता मात्र एकटीच्या कुटुंबात पंच मनविरुद्ध व्हाईट की फोन करतात. अवांतर धाव संख्येत करतो. एका धावेने संघ पोचतोय तो 38 या धावसंख्येवरती. 3 गडी बदलले 38 धावा. हा मात्र चांगला फटका मारला पाहूया की धावा मिळत आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न आहे तो. विकेट मारा दोन्ही फलंदाजांकडून 2 धावेने संघ पोहोचतोय तो 40 या धावसंख्येवर. आणि षटक 87 फोन करताना पंच मनोज नेतृत्व तर 3 षटकाच्या समाविष्ट धावा झाल्या. 3 गडी बदलले 40 41 धावांचा उद्दिष्ट ठेवलं तर जिंदार वानवडे संघासमोर. त्याच्यानंतर जो सामना होणार आहे तो नरगोल पळेल वर्ष मेंद्रोड हिरवे. दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पॅनल्टी लावली जाईल त्याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या संघनायकाने आणि मंडळाला सहकार्य करायचं आहे. चालू असलेला सामना जिंदार वानिवडे वर्सेस नौजवान पिल्लोड. आणि प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते जिंदार वानिवडे संघाने आणि फलंदाजी पाचारण केलं होतं ते नौजवान पिल्लोड संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना 3 षटकामध्ये 3 गडी बदलून 40 धावा सुटल्याच्या नौजवान पिल्लोड संघाने. आणि 41 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते जिंदार वानिवडे संघासमोर. नौजवान पिल्लोड संघाने आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे आणि जिंदार वानिवडे संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नवीन बोलते दुसरं बोलतो. जिंदार वानिवडे संघाकडून सलामीची जोडी मैदानात हेमंत दिशनकर आणि विशाल घाडी. आणि नौजवान पिल्लोड संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक कोण केलं ते पाहूया.
संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक केलं तो रोशन तिर्लोटकर त्यांचा सामना करेल तो विशाल घाटी आणि नॉर्थ साईडला हेमंत दिसंकर संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक केलं ते रोशन तिर्लोटकर फलंदाजी करताना 40 धावा कुठल्या होत्या त्या नौजवान तिर्लोट संघाने आणि 41 धावांचा उर्मित ठेवल्याचे सुंदर वानिवडे संघासमोर पंचाने लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे कारण बराच वेळ झालाय तो नानापैकीचा कौल लागलाय तो नरगोल पेळे संघाकडून रोशन 10-12 पावलांना रनर घेऊन हा मुद्दा अल्पत्वाने घेऊन झाला चेंडू विशाल घाडी याने एक धाव मात्र पूर्ण केल्याची दोन्ही फलंदाजाने एका धावेवरती समाधान मानावे लागेल विशाल घाडी याला आता एका धावेने संघ पोहोचतोय तो बिनबाद 1 या धावसंख्येवरती पहिलं षटक चालू असलेलं रोशन तिर्लोटकर याचं पडेल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजी प्राचारण केलाय ते मेन रोड ब्रिगेड संघाला आणि रनआउट होऊन परत येतो हेमंत दिसंकर पहिला गडीबाद होतोय तो सुंदर वानिवडे संघाचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती रोशन तिर्लोटकर कडून त्यांची पाचगणाटी नवीन फलंदाज जात असते मंगेश घाटी एक नावाजला फलंदाज आहे अंतामध्ये मंगेश घाटी पाहूया आपल्या संघाची कशा प्रकारे फलंदाजी करतोय मंगेश घाटी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती रोशन तिर्लोटकर कडून पुन्हा एकदा विशाल घाटी हा मात्र सुंदर टिक्का मारला विशाल घाटी याने झेल होतो का पाहूया सुंदर झेल टिकलाय तो नौजवान तिर्लोट संघाकडून तो दुसरा गडीबाद होतोय तो विशाल घाटी यांच्या स्वरूपामध्ये वानवडे संघ ऍक्टिव्हिटी खरेदी आहे की रोशन तिर्लोटकर याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती नौजवान तिर्लोट संघाकडून आता मग नवीन फलंदाज राहते तो धावपुरा फलंदाज रुपेश राणे आता मात्र नावाजलेली जोडी आहे ती मंगेश घाटी आणि रुपेश राणे पाहूया आपल्या संघाची कशा प्रकारे फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज पुन्हा एक 10-12 पावलांचा रनअप देऊन धावपुरा फलंदाज रुपेश राणेसाठी हा मात्र चांगल्या पद्धतीने फोन झाला एक धाव मात्र एका धावेवरती समाधान मानावं दोन्ही फलंदाज एका धावेने संघ पोहोचतोय तो 2 धावांवरती 2 गडीबाद आणि 2 धावा खराब सुरुवात मानावी लागेल सुंदर वानिवडे संघाकडून खूप चांगली सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती नौजवान तिर्लोट संघाकडून पुन्हा एकदा रोशन हे सामना करायचं मंगेश घाटी एक धाव मात्र चुकतो नका दोन्ही फलंदाजाने तिच्या धावेवरती समाधान मानावं लागेल तर मंगेश घाटी याला एका धावेने संघ पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवरती 2 गडी आणि 3 धावा
आता मध्ये या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते की रोशन किल्लेकर कडून त्यामुळे डावपुरा पुन्हा रुपेश राणे हा मात्र सुंदर फटका मला निश्चितच चेंडू जाता येतो सीमारेच्या बाहेर पंच मनोज 6 धावांची खून करताना तर 6 धावाने संघ पोहोचतो येतो 9 या धावसंख्येवरती षटक 87 खून पंच मनोज पहिल्या षटकाच्या समोर धाव त्या 9 2 सर्वांनी 9 आता बघा संघातर्फे तिसरं आणि पहिल्या षटक घेऊन परततोय संघातलं दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक गेलतो साहिल किर्लोस्कर त्यांचा सामना करेल तो मंगेश घाडी रन घेऊन साहिल हा मात्र सुंदर चित्ता मारा मंगेश घाडी आणि चेंडू जातो सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी 4 धावा मिळतात मंगेश घाडी आला तर 4 धावा मिळतात संघ आला तर 4 धावा संघ पोहोचतोय तो 13 संख्येवरती 13 धावा फलंदाजी पाहायला मिळते घाडी करून पुन्हा एकदा साहिल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो म्हणजे घाडी आला आता मध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते ती साहिल कडून चेंडू काही समजत नाही म्हणजे घाडी आला 2 गडबड 13 धावा बाकीची खुर्ची गेले पाहिजे पुन्हा एकदा साहिल मंगेश घाडीसाठी हा मात्र सुंदर फटका मला झेल होतो मला वाटतं चेंडू जातो ते सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी मंगेश घाडी याला 4 धावा तर संघाला 4 धावा तर संघ पोहोचतोय तो 17 धावसंख्येवरती आता मध्ये सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती मंगेश घाडीकडून याच्यानंतर होणारा सामना आहे तो पडेल वर्षाची मेंदूर गिरिये 2 चौकारांशी खेळताना मंगेश घाडी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती मंगेश घाडीकडून हा मात्र सुंदर फटका मला पाहूया किती धावा मिळतात प्रथम पाहायला मिळतात ते संघाकडून पहिलं जिंकून मिळतात मंगेश घाडी याला पाहूया जीवनाने कसा पुरेपूर फायदा घेतो मंगेश घाडी 2 धावीला संघ पोहोचतोय तो 2 गडबडांनी 19 धावा मंगेश वैयक्तिक 17 धावांची घेताना साहिल हा मात्र सुंदर फटका मला तर निश्चितच चेंडू जातोय तो पंच लक्ष्मण गुराव 6 धावांची खून करताना तर मंगेश घाडी याला 6 धावा संघ पोहोचतोय तो 25 धावसंख्येवरती 2 गडबड 25 धावा
अक्षय आता मात्र जिंकण्याची 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. रोमांचक चालू असलेला सामना धुंदर वानिवडे वर्सेस नौजवान किल्लोळ. कुणाच्या साईल हा मात्र सुंदर चेंडूबाई संपत नाही मंगेश घाट याला. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. अतिशय रोमांचक चालू असलेला सामना धुंदर वानिवडे वर्सेस नौजवान किल्लोळ. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. तर एका धावेने संघ पोचतोय तो 87 धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मध्ये डावखेरा फलंदाज रुपेश राणे. हा बरा पावला रणबोई साईल. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. अतिशय रोमांचक चालू असलेला सामना धुंदर वानिवडे वर्सेस नौजवान किल्लोळ. नवीन फलंदाज येतात तो 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 13 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अक्षय कडून. 5 हा मात्र सुंदर फटका मारला. झेल होता का पाहूया. सुंदर झेल टिकला ते नौजवान संघ आता मध्ये जिंकण्याची 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चषी आहे दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद द्यायची आहे. सुंदर फलंदाजी केलं तर मंगेश धाडी स्ट्राईक म्हणजे धाडी याला भेटला असतं तर खरोखरच निलेश देवळेकर यांचं इथे आगमन झालंय. तरी माझ्या मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. सांग
पंचाने निर्णय गावाचा आहे. तो वाईट. आता मात्र जिल्ह्यातील 2 चेंडू आणि 12 धावांची गरज झुंजार वानवडे संघाला. अतिशय रोमांचक चालू असलेला सामना झुंजार वानवडे वर्सेस नौजवान किल्लोळ. किंमतीचा बरं बाला तुम्ही जायला नको सांगा. विजयी संघ मेनून काढीत ना ठीक आहे दोन्ही सांगू. लूट नौजवान किल्लोळ संघ विजयी ठरला येतो आणि पराजय संघ ठरला येतो झुंजार वानवडे संघ. आणि याच्यानंतर जो होणारा सामना येतो नरगोल वर्सेस मेन रोड गिरिये. लवकर पडेल संघाने आपलं शत्रक्षण सजून द्यायचं आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची मेन रोड गिरिये संघाने. आणि संघांची सोनी संघाच्या कर्णधाराने झुंजार वानवडे आणि नौजवान किल्लोळ संघाच्या कर्णधाराने बरोबर सन्मान चिन्ह